आपण हे सगळं नको बोलायला. आपण घर सोडलंय ना आता, मग आपण न बोलेलच बरं. ठीक आहे, तू बस इथे, मी आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. प्रवासात काहीतरी लागेल ना, मी आलेच. पवन, बिट्टीच्या बोलण्याचा गौरीजी नक्की काय विचार करतायत ना हे कळायला हवं आपल्याला. मी बोलून येतो गौरीजींची. दाद्या, आत्ता लगेच विचारलंच पाहिजे काय? हो, कारण परत उशीर नको व्हायला. मी आलोच. रेश्मा, हॅलो. हॅलो रुद्र सर, तुम्ही या ना लवकर इकडे. रेश्मा, काय झालं? लवकर या तुम्ही, ते आम्ही इथे. हॅलो हॅलो रुद्र सर, हॅलो. हॅलो रेश्मा. चार्जिंग संपलं. हे फोनला आताच बंद पडायचं होतं. काय झालं? रेश्माचा फोन होता. ती म्हणते ताबडतोब या तिथे. काहीतरी गडबड आहे वाटतं. आपल्याला जायला हवं. चल. गौरीजी. रुद्र, अरे मी गौरीलाच बघायला आले होते. रुद्र, गौरी आपलं घर सोडून निघून गेली. चिठ्ठी चिठ्ठी ठेवली आहे तिने इथे. मी बिट्टीची आई नाही होऊ शकत. मला तुमच्या घरात अडकून पडायचं नाहीये, म्हणून मी चालले. मला शोधायचा प्रयत्न करू नका. पार्टनर, आई कुठे आहे? आई भुर. रेश्मा, का फोन केलास त्यांना? मी शपथ घातली होती ना तुला. मग का वागलीस अशी? कारण तू जे काही वागतीये ना, ते अजिबात योग्य वाटत नाहीये मला. असं कसं कोणी वागू शकतं? तू नाही तुझ्या मर्जीने वागू शकत अशी. मर्जीने नाही, मी माझ्या मजबुरीने घर सोडले. आणि काय ना रेश्मा, कधी कधी आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवंय यापेक्षा काय गरजेचं आहे ना, याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. कळत नाही का ग तुला? तुला कळत नाहीये. त्या घराला खूप गरज आहे तुझी, माझी नाही. माझ्या चेहऱ्याची गरज आहे. बिट्टी, रुद्र सर माझ्या चेहऱ्यात गुंतत चाललेत, माझ्यात नाही. आणि ज्या दिवशी या चेहऱ्याची बिट्टीची आई त्यांच्या घरात येईल ना, त्यांच्या आयुष्यात येईल ना, माझं काय होईल याचा कधी विचार केलास का तू? गौरी, कसं समजव तुला? तूच रुद्र सरांची बायको आहेस आणि तूच बिट्टीची आई आहेस. चल, आपल्याला निघायला हवं येण्याआधी. दादा, ती बस कधी येईल? येईलच इतक्यात, टाइम तर झालाय. चल. पार्टनर, मला आई हवी आहे. हो बाळा. दाद्या, रेश्माला लवकर यायला सांगितलेलं, आपल्याला घाई करायला पाहिजे. अरे पण कुठे आहे हे सांगितलं नाही रेश्माने. शोधणार कुठे? गौरी लांब निघून गेला तर? अरे लांब कुठे जातील? जाऊन जाऊन गावाकडे जातील. आपण एक काम करूया, तू गाडी काढ, आपण जवळच्या बस स्टॉपवर जाऊया. ये इकडे. बिट्टी बस. बिट्टी बस. हां, बसतीस ना? चल. बिट्टी, काळजी नको करू. हा, आपण शोधूया आईला. हा. पार्टनर, हो. किती वेळ झाला, ही बस काय येत नाहीये. कारण तिलाही वाटतंय आपण इथून नाही जायला पाहिजे, आणि मला असं वाटतंय आपण इथे थांबायला नाही पाहिजे. रिक्षा,
चल. दादा आम्हाला मेन बस स्टँडवर जायचं आहे. चल पटकन. कुठे चाललात गौरीजी? आई तू कुठे चालली आहेस मला सोडून? बाळा, मी तुझी आई नाहीये. अगं, मी तिच्यासारखी दिसते, पण मी ती नाहीये. मी नाही होऊ शकत तुझी आई. 9 महिने आपल्या बाळाला वाढवलेलं असतं आईने आपल्या पोटात. त्याची आतुरतेने वाट पाहिलेली असते. त्याला जन्म देताना आतोनात कळ्या सोसलेल्या असतात. स्वतःच्या सगळ्या इच्छा अपेक्षांचा त्याग करून आपल्या बाळाच्या सुखासाठी जी जगते ना, ती असते आई. आपल्या बाळाला हलकीशी ठेच लागली तरी जिला वेदना होतात ना, ती असते आई. आपल्या बाळाच्या जखमांवर हळुवारपणे फुंकर घालते ना, ती हसते आई. बाळा, मी यातलं तुझ्यासाठी काहीच नाही का करू शकत? रुद्र सर, मी हिच्या आईची जागा नाही घेऊ शकत. बाळा, मी खरंच तुझी आई असते ना, तर अशी सोडून नसते गेले ग तुला. मी नाहीये तुझी आई. तुम्हीच तिच्या खऱ्या आई आहात. बिट्टीची आई तुमच्यासारखी दिसत नाही, त्या तुम्हीच आहात. माझ्या गौरीजी हरवल्या नाही आहेत किंवा आम्हाला सोडूनही गेला नाही आहेत, त्या तुम्ही आहात. माझ्या गौरीजी आणि बिट्टीची आई तुम्ही आहात. ज्यांच्यावर मी नितांत प्रेम केलं, ज्यांनी प्रत्येक वेळी माझी साथ दिली, तुम्ही माझं आयुष्य समृद्ध केलं, मला प्रेम करायला शिकवलं, माझ्यावर जीव लावला, मला जगायला शिकवलं, त्या तुम्हीच आहात गौरीजी. गौरीजी, तुमचं माझे